श्रीधर स्वामीकृत श्री राम विजय अध्याय 8 सीता स्वयंवर। जनक राजाची राजधानी मिथिला येथे होती. जनकाची मुलगी ती जानकी. जनक राजाने जानकीचे स्वयंवर ठरविले. स्वयंवराची तयारी जोरात सुरू झाली. राजकन्येचे ते स्वयंवर होते. मग थाट काय विचारता. जनक राजाने देशोदेशींच्या राजांना आणि राजपुत्रांना निमंत्रणे धाडली. अनेक ऋषीमुनींना स्वयंवराच्या समारंभाचे निमंत्रण धाडले. त्यात विश्वामित्र ऋषींनाही आमंत्रण होते. स्वयंवरासाठी राजे, राजपुत्र, ऋषी, मुनी, नातेवाईक, नागरिक साऱ्यांची गर्दी मिथिलेत होऊ लागली. राजा दशरथालाही स्वयंवराचे आमंत्रण जनकाकडून आले, पण राम लक्ष्मण यज्ञरक्षणासाठी विश्वामित्रांच्या आश्रमात गेले असल्याने दशरथ राजा काळजीत होता. तो मिथिलेला गेला नाही. विश्वामित्रांच्या आश्रमातील यज्ञ यथासांग पार पडला. विश्वामित्र मिथिलेला निघाले. त्यांनी राम लक्ष्मणांना आग्रहाने आपल्याबरोबर घेतले. ते तिथे मिथिलेत पोहोचले. जनक त्यांना सामोरा आला. एक एक ऋषी म्हणजे जणू सूर्यच उगवावा असे दिसत होते. जनकाने त्यांना नमस्कार केला. तो म्हणू लागला, माझे भाग्य थोर म्हणून तुमच्यासारखे साधू संत माझ्या घरी आले. श्याम आणि गौर अशा त्या राम लक्ष्मणांकडे पाहत जनकाने विश्वामित्रांना विचारले, हे दोघे राजपुत्र कोण आहेत? चंद्र आणि त्याचे किरणच भूमीवर अवतरल्यासारखे दिसतात. यांच्यावरून कोट्यानुकोटी मदन ओवाळून टाकावेत असे यांचे सौंदर्य आहे. विश्वामित्र म्हणाला, हे जनका, ही दशरथाची मुले आहेत. हा श्याम वर्णाचा आहे तो कौसल्येचा राम आणि हा गौर वर्णाचा आहे तो सुमित्रेचा लक्ष्मण. कैकेयीचे भरत व शत्रुघ्न अयोध्येला आहेत. राम लक्ष्मणांनी माझा यज्ञ पार पाडला. ताटिका वध केला. सुबाहूसह कोट्यानुकोटी राक्षस ठार केले. याच्याच चरणरजाने अहल्येचा उद्धार झाला. याचे वर्णन करायला माझे शब्द कमी पडतात. तुझे भाग्य खरोखर थोर आहे. तुझ्या बोलविण्याशिवाय साक्षात शेषनारायण तुझ्या घरी आले आहेत. राजा, त्यांना हे शिवधनुष्य दाखवण्यासाठी येथे आणले आहे. जनकाने आदरपूर्वक दोघांना सभेत आणून बसविले. देशोदेशीचे नृपती रामाला पाहून आश्चर्य करू लागले. त्या सर्वांना वाटू लागले, जानकी आणि राम यांचा जोडा किती छान शोभेल. कोणी म्हणू लागले, हा एवढा अवघड पण लावला आहे. त्या धनुष्याला प्रत्यंचा लावणे नाजूक अशा रामाला कसे जमेल. इकडे जनकाच्या मनात पण येत होते, राम माझा जावई झाला तर मी खरंच भाग्यवान ठरेन. जानकी हत्तीवरील अंबारीत असलेल्या रत्नजडित सिंहासनावर येऊन बसली. हातात दिव्य माळ होती. तिने ऋषी राजांच्या मेळाव्याकडे पाहिले. जवळपास तिच्या सख्या होत्या. या सख्या जानकीचा शृंगार क्षणाक्षणाला सावरत होत्या. तिच्या ठिकाणी अनेक शक्ती साठविल्या होत्या. जिने आदिपुरुष जागा करून सगुण रूप देऊन त्याला या भूलोकावर आणले, अशी जानकी ही मायाशक्ती होती. तिच्या रूपाला कुणाचीच उपमा देता येत नव्हती. ती साक्षात शेषशाही भगवानांची लक्ष्मीच होती. तिने ऋषींमध्ये नीळ वर्णाचा परब्रह्म पाहिला. ती तिच्या विजया नावाच्या सखीला म्हणू लागली, सखे, हे घनश्यामाचे सुंदर रूप पाहून माझे मन त्याच्याकडे आकृष्ट झाले आहे. सखे, असा पती मला मिळाला तरच मी संसारात खरी सुखी होईन. मी आतापर्यंत जेवढे तप केले त्याचे फळ मिळण्याची हीच खरी कसोटी आहे. मी कुणाला नवस करू? आता मला कोणती शक्ती मदत करील? लवकर सांग. माझ्या हाताने मी याला माळ घालीन. तो सोहळा केवढा अवर्णनीय होईल. विश्वामित्र जनकाला म्हणाले, जनका, आता सर्व थोर राजे आले आहेत. आता शिवधनुष्य आण. 8 चाकांच्या प्रचंड गाड्यावर ते प्रचंड धनुष्य ठेवून सहस्त्रवीर ते ओढू लागले, पण ते थोडे सुद्धा हल्ले नाही. तेव्हा हत्तीकडून ते प्रचंड धनुष्य राजसभेत आणले. ते पाहून राजे घाबरले. ते दृश्य पाहूनच अनेक राजांनी धनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा आपला बेत रद्द केला. ते काही काही कारणे सांगू लागले. आम्ही आपले सहज गंमत पाहायला आलो आहोत. तर कुणी सांगू लागले, जनकाच्या प्रेमाखातर आम्ही येथे आलो आहोत, एवढेच. जनकाने पण जाहीर केला, हे राजांनो, हे धनुष्य इतके जड आहे की इंद्राला पण हे धनुष्य उचलत नाही. या धनुष्याला उचलून जो राजा प्रत्यंचा लावील त्यालाच माझी जानकी माळ घालील. सगळी सभा तटस्थ झाली. कुणी कुणी धीर धरून उठले.
रावणाला स्वयंवराचे बोलावणे नसताना रावण प्रधानांसह तिथे आला होता. हे नसतेच विघ्न आले असे सर्वांना वाटू लागले. कोणी म्हणू लागले, हा इतका दांडगा आहे की एका क्षणात शिवधनुष्याला दोरी लावील. रावण गर्वाने फुगून गेला होता. तो उभा राहिला आणि म्हणाला, जनका, तू पण लावलास त्या धनुष्याचे मी चूर्ण करून टाकीन. पृथ्वी सुद्धा समुद्रात बुडवू शकतो मी. कैलास पर्वत मी स्वतःच्या हाताने उचलला. मी देव बंदीत टाकले. आता एका क्षणात हे धनुष्य मोडून टाकतो आणि जनका तुझा जावई होतो. सगळ्या राजांच्या देखत रावण वस्त्रे भूषणे सावरत धनुष्याकडे निघाला. इकडे जानकी मात्र खूप घाबरली. तिने शंकराची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. हे भगवान शंकरा, तुझे धनुष्य रावणाला उचलणार नाही अशी बलवान दैवते या धनुष्यावर बसव. हे पार्वती, रावणाच्या सर्व शक्ती तू हरण कर. सीतेची ही करुणा सर्व देवांनी ऐकली. सर्व शक्ती धनुष्यावर आरूढ झाल्या. कालिका माता प्रसन्न झाली. तिने गुप्त रूपाने धनुष्यात प्रवेश केला. रावण मोठ्या आढ्यतेने धनुष्य उचलून उभे करू लागला, पण ते धनुष्य त्याला तीळभरही हलेना. 20 हातांनी त्याने ते बळेच उभे केले. उभे करता करता त्याची शक्तीच संपून गेली. ते धनुष्य उभे केले, मात्र इतक्यात रावणाचा तोल गेला आणि ते रावणाच्या अंगावर पडले. रावण धनुष्याखाली सापडला. मोठा वृक्ष कोसळावा तसे ते धनुष्य खाली कोसळले. रावण जमिनीवर पडला होता. सगळीकडे धूळ उडाली. रावणाच्या 10ही तोंडात धूळ गेली. 10ही तोंडातून रक्त वाहू लागले. रावण जनकाला सांगू लागला, मी मेलो तर माझे इंद्रजित कुंभकर्ण तुझा कुळासह नाश करतील. मला यातून सोडव. सर्व सभा तटस्थ झाली. राजे म्हणू लागले, इथे कोण बलवान आहे? हे धनुष्य कोण उचलील? जनक राजा म्हणू लागला, पृथ्वी वीरविहीन झाली आहे का? या धनुष्याला हलविणारा एक सुद्धा वीर या सभेत कोणी नाही का? जनकाचे बोलणे ऐकून विश्वामित्रांनी रामाला खूण केली. रामाने उठून सर्व ऋषीमुनींना नमस्कार केला. रात्र संपून आकाशात सूर्योदय व्हावा तसा राम सभेत प्रकट झाला. सर्वांच्या मनातील अंधकार नष्ट झाला. श्रीरामचंद्र उठलेले पाहून सीता मनातून आनंदित झाली. मनातून तिला भीतीही वाटू लागली. हे शिवधनुष्य किती जड आहे. हा दशरथ कुमार त्याच्या पुढे किती कोवळा आहे. त्याला हे शिवधनुष्य उचलेल का? वडिलांनी पण हा खूपच अवघड पण लावला आहे. दुसरा कोणी हा पण जिंकला तर मी देहत्याग करीन. तुमचा हा पण फार कठीण आहे बाबा. अशा प्रकारे सीता क्षणाक्षणाला व्याकुळ होत होती. सगळे ऋषी रामाला आशीर्वाद देत होते. रामाने एका क्षणात धनुष्य उचलले आणि धनुष्याला त्याने प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न करताच ते शिवधनुष्य मध्यभागी मोडले. त्याचा प्रचंड आवाजाने सर्वांच्या कांठळ्या बसल्या. पण हे कौतुक विश्वामित्र, लक्ष्मण, सीता आणि राजा जनक डोळे भरून पाहत होते. सिंहाने कोल्ह्याची सुटका करावी तशी रामाने रावणाची सुटका केली. तो गुपचूप तिथून निघून गेला. सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सगळे कौतुक करू लागले. हा राम एवढा कोमल असून याने शिवधनुष्य कसे मोडले? विश्वामित्रांनी धावत जाऊन रामाला हृदयाशी धरले. ते म्हणाले, तू अद्भुत लीला दाखवलीस. मला परम आनंद झाला. सीता हत्तीवरून खाली उतरली. भूमी आनंदित झाली. ती स्वतःला धन्य म्हणू लागली. माझी मुलगी रघुनंदनाला पती म्हणून वरणार आहे. आदी, मध्य, अंती जो असतो तोच आज सीतेचा पती झाला होता. अशा प्रकारे जनक राजाला आनंद झाला. नुपुरांचा आवाज करत मंद मंद चालत येऊन जानकीने रामाला माळ घातली आणि त्याच्या चरणी मस्तक ठेवले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. देवांनी आणि यक्ष किन्नरांनी श्रीरामावर पुष्पवृष्टी केली. सर्वांनी श्रीरामचंद्राचा जय जयकार केला. जनक आणि विश्वामित्र यांनी अयोध्येला दशरथास दूताकडून पत्र पाठविले. दोन्ही पत्रातील मजकूर एकच होता. वशिष्ठांनी मजकूर वाचला. रामाने शिवधनुष्य भंग केले आहे. सीतेने रामाला वरिले आहे. आपण राम सीता विवाहासाठी मिथिला नगरीत लवकरात लवकर यावे. सर्व वराडींसह दशरथ मिथिलेत आले. राम लक्ष्मणांसारखेच दिसणारे भरत, शत्रुघ्न व अयोध्येतील हजारो नागरिकही बरोबर आले होते. धनुष्य खंडित झालेले पाहून कौसल्या आनंदित झाली होती. राम समोर दिसताच माता कौसल्येने त्याला पोटाशी धरले. तिचे प्रेम हृदयात मावेना. ते तिच्या डोळ्यातून पाझरू लागले. कौसल्या रामाला म्हणाली, रामा,
तू इतका सुकुमार बालक त्या प्रचंड शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवून ते कसे रे मोडलेस? माझा पराक्रमी बाळ तो. वाद्यांचा गजर होत होता. जनकाने दशरथाला विनंती केली, मी रामरायाला जानकी अर्पण करतो. उर्मिला लक्ष्मणाला देईन. मांडवी आणि श्रुतकीर्ती या माझ्या भावाच्या मुली भरत शत्रुघ्नाला वरमाला घालतील. जनकाने चारी नवरदेव मिरवीत मंडपात आणले. जनक स्वतः वरांचे पाय धुत होता आणि राणी सुमेधा सोन्याच्या झारीने पायांवर पाणी घालत होती. चारही मुली शृंगारून भोल्यावर चढल्या. शतानंदांनी विधीपूर्वक लग्नविधी पार पाडले. आपल्या सुना पाहून दशरथाच्या राण्यांना आनंद झाला. जनकाने सर्वांना आंदण म्हणून वस्त्रालंकार दिले, तर अश्व, गज, दासी, तन मन धन श्रीरामाला दिले. वशिष्ठांनी जनकाकडून वऱ्हाडी मंडळींना निघण्याची परवानगी घेतली. वरात अयोध्येच्या मार्गाने निघाली होती. वरात अयोध्येच्या मार्गाला लागलेली पाहून नारद बद्रिकाश्रमात परशुरामांकडे गेले आणि त्यांनी परशुरामाला धनुर्भंगाचा वृत्तांत सांगितला. नारद म्हणाले, तू ब्राह्मण कुळातला वीर. आता तुझा पराक्रम दाखव. तुझे शिवधनुष्य मोडले हे ऐकून तुला राग येत नाही का? आता तुझ्या नाशाची वेळ आलेली दिसते. एवढे सांगून नारद परशुरामासह वरातीच्या मध्ये आले. परशुरामांनी खांद्यावर विष्णूचे धनुष्य घेतले होते. तेजपुंज, दैदिप्यमान, मोठे डोळे असलेला, केसांच्या जटा वळलेला, यज्ञोपवीत घातलेले, कपाळावर त्रिपुंड, पितांबर नेसलेले आणि विजेसारखे लखलखणारे उत्तरीय वस्त्र, लालबुंद डोळे झालेले असा परशुराम धनुष्यावर बाण चढवून रामापुढे उभा राहिला. त्या सरशी सगळी वराडी मंडळी थांबली. परशुरामाच्या हातातील चमकणारा परशु पाहून सगळ्यांची शस्त्रे हातातून गळून पडली. राम हत्तीवर आरूढ झालेला होता. त्याने परशुरामांना पाहून हत्तीवरूनच नमस्कार केला. तेव्हा नारद परशुरामाला म्हणाले, तू एकतर ब्राह्मण आणि त्यातून पराक्रमी शूरवीर, तरी राम खाली न उतरता तुला हत्तीवरूनच नमस्कार करत आहे. परशुरामाला नारदांचे बोलणे पटले. म्हणून त्यांनी रामाला मारण्यासाठी बाण धनुष्याला लावला. ते रामाला म्हणू लागले, तू ताटिका ही स्त्री मारून अधर्मच केला आहेस. राम परशुरामाला म्हणाले, ताटिका ही काही माझी माता नव्हती. तू तर जाणून बुजून मातृवध केलास. हे कृत्य करणाऱ्या तू कोणता धर्म पाळलास? तू ब्राह्मण कुळातला. अनुष्ठान, तप हे सगळे सोडून तू शस्त्र का धारण केलेस? तू परमपवित्र ब्राह्मण आहेस. तुझ्यावर आम्हाला शस्त्र धरावयाची वेळ येते हे आमचे दुर्दैव आहे. रामाच्या या बोलण्याने परशुरामांच्या क्रोधाग्नीत आणखीनच आहुती पडली. त्यांनी धनुष्य सज्ज करून रामावर बाणांचा वर्षाव सुरू केला. रामाने बाण धनुष्यावर लावला, पण परशुरामांवर सोडला नाही. भार्गवांचे तीक्ष्ण बाण रामावर येत होते, पण रामाची दृष्टी त्या बाणांवर पडताच ते निस्तेज होऊन रामावर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. त्यावरून परशुरामांना कळले की आपले अवतार कार्य पूर्ण झाले आहे. साक्षात विष्णूच पृथ्वीवर अवतरला आहे. परशुरामांनी धनुष्य खाली ठेवले. राम हत्तीवरून खाली उतरला. सागराच्या लाटा जशा उसळतात तसे ते दोघे एकमेकांना प्रेमाने भेटले. परशुरामांनी रामाला सांगितले, आपण बाण धनुष्याला सज्ज केला आहे, तो स्वर्गाच्या मार्गाने पाठवा. माझा स्वर्गाचा मार्ग बंद करा. मी चिरंजीव होऊन तपाचरण करीन. अशा रीतीने रामाने परशुरामाला चिरंजीव केले. काही काळाने रामरायाने अयोध्येत प्रवेश केला. अवघी अयोध्या नगरी स्वागत करण्यास सज्ज झाली होती. अयोध्यावासियांनी डोळे भरून रामरायाचे दर्शन घेतले. देव आकाशातून पुष्पवृष्टी करीत होते. लोक रामाला आहेर देत होते. दशरथ याचकांना इतकी दाने देत होता की ते पाहून कुबेर सुद्धा थक्क झाला. इथे रामायणातील बालकांड संपूर्ण झाले. अध्याय 8 समाप्त. श्री रामचंद्रार्पणमस्तु.